थैल्या जोखमीच्या आहेत, खाशा मंडळींना पोचत्या करायच्या, आणि म्हणून शान तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली. अजिबात हाय गाय चालणार नाही. ज्याला जे ठिकाण सांगितलं त्या ठिकाणी नेऊन थैल्या पोचवायच्या. कळलं का? काम फत्ते करून या. निघा. थोरल्याबाई आम्हाला बोलवलं. काय झालं? आम्ही विचारतोय काय झालंय. कोणाला? आम्हाला? नाही, काही नाही. असं कसं? अहो गडीत बघावं तिकडे सगळे घोळक्यांनी आहेत. कुठं 4 असतील तर कुठं 10 आहेत. पण आपल्याच दालनी जाऊन एकटं बसून राहणार कोणी नाहीये. हा, ते होय. मोठ्यानं बोला, आम्हाला ऐकू येत नाही. असं काय झालंय की त्यामुळे तुम्ही आम्हाला पर्क करता? नाही हो, आम्ही का कोणाला पर्क करू? आम्हालाच पर्क वाटू लागलं म्हणून आम्ही बाजूला झालो. कारण कळेल किंवा निमित्त निमित्त कळेल का? आता सोयरी देवाणघेवाण सगळं तुम्ही बघताय. मुदपाक खाण्यात भागीरथी बाईंना मान वर करायला सुद्धा वेळ नाहीये. आणि आम्ही तिथे गेलो तर आम्हाला काही काम सुद्धा सांगत नाहीत त्या. यमुनाबाई पाहुण्यांचं बघतायत, मग आम्ही काय करायचं? सगळीकडे आपलं धान्यातला खडा बाजूला ठेवावा असं वाटू लागलं तर दालनीत जाणार ना. सगळ्यांच्या पायात पाय कसा आणणार? एक जबाब द्याल जाऊबाई. लग्न कोणाचं? हो, असं काय करता? आपल्या जिजांचं. मग आम्हाला सांगा, जिजांकडं कोण बघतं? कुणी बघायचं? नाही, आम्ही काहीतरी करतोय, मधल्याबाई काहीतरी करतायत, धाकल्याबाई काहीतरी करतायत. मग ज्यांचं लग्न आहे त्यांच्याकडं बघायला हक्काचा माणूस कोण? सांगा बरं. तुम्हीच ना. आम्ही जिजांची व्यवस्था बघायची? अहो आहात ना जिजाच्या. मग हा काय प्रश्न झाला का? तुम्हीच बघायचं. बघाल ना? मग पुढे काय झालं ते सांगा ना. आम्ही सोयरीकीचं बोलतोय. एकदा बोलतोय, दोनदा बोलतोय, पण छे राजे आपले लक्षच आहे ना. आमच्या जखमा, मग वैद्य आणि आमची देखभाल सुद्धा हेच करत होते. आता आम्ही तरी काय करावं? मग म्हटलं वेरूळला आमच्या पुतणीची सोयरीक जुळणं जरा कठीण दिसतंय. त्या बघा हसतायत. जा घेऊन. असू देव. अहो बऱ्याच दिवसातनं गप्पांचा फड रंगलाय. किती दिवसांनी थाळ्यानंतर विडा रंगावा तशा गप्पा रंगल्या आहेत. या या, तुम्ही पण बसा. काय रे मुलांनो? अहो ज्यांच्या बरोबर साखर खाल्ली ते आहेत का?
गुणी आहेत ते आपल्या औंबरोबर जाऊन निजले सुद्धा. चला तुम्ही जाऊबाईंबरोबर जा. पण सवयी असू द्या, त्यांना बरं वाटतंय ना, मग राहू द्या. वहिनी साहेब, तुम्हालाही फोडून सांगायला हवं का? काय 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 म्हणाला तुम्ही? म्हणजे आम्हाला कळत नाही. वहिनी साहेब, आता तुम्हालाही सगळं समजावून सांगायला हवं का? काय राजे? हे अगदी रास्त बोललात. बघा, तुमच्या बंधूंनी मुद्दा अगदी बरोबर पकडलाय. आम्हा कोणाला काहीच कळत नाही का? सांगा सांगा. हा? सांगा सांगा आऊ. आऊ सांगा ना. कुणाला म्हणजे कोणाला कळत नाही. हो, जिजांचा आजच साखरपुडा झालाय, तर असं सगळ्यांसमोर सासू सासऱ्यांबरोबर हसणं खिदळणं योग्य आहे का? सांगा बरं. नाही, आम्ही मोघम बोलत होतो, तुम्ही उलगडून सांगायला लावलं. हो, लहान वय आहे आणि आमच्याकडे असं काही मानत नाही. नाही, हा तुमचा मोठेपणा झाला. पण थोरल्या बाई बोलतायत ते अगदी रास्त आहे. जा. आणि कार्य होईपर्यंत सगळी जबाबदारी जाऊबाईंवर आहे हो. त्यामुळं जिजांच्या बाबतीत कोणाला काही सांगायचं विचारायचं असल्यास जाऊबाईंकडे विचारायचं. जिजा, अहो माहेर राहून काय घेऊन जायचं काय नाही हे तुम्हीच बघा. पण आपल्या थोरल्या आऊसाहेबांची हुशारी आणि सामंजस्य मात्र घेऊन जाच. बर, चला आता जिजा. काकासाहेब, अहो पुढे सांगा ना, पुढे काय झालं? आम्हाला तर कठीणच वाटत होतं, पण आज साखरपुडा झाला आणि भोसले जाधव सोयरी पक्की झाली. अहो, वजीर आझम पासून पाचशा पर्यंत सगळे गुंतलेले होते. म्हणून आम्हाला जरा चिंता वाटत होती, बाकी काही नाही. आम्हालाही वेळ लागला तो त्याचमुळे. राजे, लग्न हा खाजगी विषय सर्वसामान्यांसाठी असतो. अहो राजकारणात तो व्यवहार असतो. राज्य मिळवायला, संबंध जुळवायला, वैर मिटवायला ही लग्न केली जात. बेटी व्यवहार म्हणतात याला. लग्न हा खाजगी विषय सर्वसामान्यांसाठी असतो. अहो राजकारणात तो व्यवहार असतो. राज्य मिळवायला, संबंध जुळवायला, वैर मिटवायला ही लग्न केली जात. बेटी व्यवहार म्हणतात याला. म्हणजे मामासाहेब, लग्न केल्यावर असलेलं वैर मिटतं का? सगळ्या तऱ्हेची उदाहरण आहेत. रात्र अपुरी पडे, पृथ्वीराज चव्हाण आणि संयोगिता यांचा विवाह झाला, इतिहासातही गाजला. पण म्हणून त्यांच्या लग्नामुळे वैर संपलं नाही. जावयाला हरवण्यासाठी जयचंद राठोडनी महम्मद घोरीला बोलवलं. पृथ्वीराज प्रचंड शूर. महम्मद घोरीवर 16 वेळा मात केली. पण हिंदुस्थानी बाणा शरण आलेल्याला मारायचं नाही, सोडायचं म्हणून सोडून दिलं. 17व्या वेळी जयचंद राठोडनीच महम्मद घोरीला मदत केली आणि पृथ्वीराज हरले. म्हणजे मामासाहेब, सासऱ्याकडूनच अशी चाल? नाही, अशी उदाहरण आहेत. आधी वैर होतं आणि मग सासरा मांडलिक झाला. अकबर आणि राजा भारमल यांच्यात काही सख्य नव्हतं, पण अकबराचा जोधाशी विवाह झाला हा बेटी व्यवहार. आणि मग राजा भारमल अकबराच्या छत्रछायेत निवांत झाला. म्हणजे लग्न खाजगी राहत नाही तर? नाही, आपल्या बाबतीत खाजगीच राहील. असं काही राजकारण होणार नाही. होऊच नाही. आम्ही आणि जाधव एकत्र आलो, एकजीव झालो. आम्ही आणि भोसले एकत्र आलो, एकजीव झालो. तसंच जाधव आणि भोसले एकत्र येतील
आणि एकजीव होतील. अगदी एकदम आनंदी आनंद सगळा वाटत होता. हा, तुम्ही हाय सगळेजण ऐकून एकदम छान वाटत होतं. वाटलं असतं आणखी काही दिवस. शरीफजी राजे, या या या. आता निघायचं ना. आऊ साहेबांना म्हणावं पोहोचायला उशीर होईल. या. म्हणजे गडी आज अगदी रीती करताय म्हणा की. दोघही आजच निघालाय. अहो, मायूस का पायी होत आहे? हा, विठोजी राजे इथूनच दौलताबादेस येऊ शकतात की. ओ, दोन्ही वराड एकाच ठिकाणाहून एका वेळी येऊ शकतात. पण आमचं तसं नाही ना. का तुम्ही येऊ शकता की. तुम्ही आणि लखुजी राजे काय. आम्ही आणि तुमच्या बरोबर नाही 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 नाही. अहो, शोभतं का? अहो, आधी जाऊन तयारी करायला हवी आम्हाला. अहो, काय झालं? का काय? आता हेच बघा ना, दोन्ही घराण्यांच्या बाबतीत तसं बघितलं तर आमची बाजू पडतीच हो. तुम्हाला बहीण दिली आणि यांना मुलगी, मग बरोबरी करून कसं चालेल? आणि दौलताबादला दोन्ही घरांची सोय नीट झाली की नाही हे जातीने पाहायचं काम कोणाचं? आमचंच. बरं, शिवाय कुठे काही कमी झालं तर बोल कोणाला लावणार? आम्हालाच. म्हणून आम्हाला जाऊ. बघा हे काय म्हणताय. मुलीची बाजू पडती असते. आता हे म्हणाले म्हणून आम्हाला कळलं की पडती म्हणजे नेमकी कशी असते ते, नाही का? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आमच्या बंधुराजांचा झालेला अपमान सहन होणार नाही. बघा, पडती बाजू ही अशी डोळे वटारू नये. बरं, निघायची घाई करू नका. मधल्या बाईंनी आम्हाला हे सांगायला पाठवलंय. मध्यबाईंनी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही निरोप घेऊन आलाय. आम्ही आल्याशिवाय कोणीही ऐकणार नाही हे त्यांना ठाऊक आहे म्हणून. अहो, वाटेत तहान लाडू, भूक लाडू, भाकऱ्या, खरडा या सगळ्याची व्यवस्था करून दमून गेल्या तो. तर जरा थांबा की. आपण असं करूया का, आपण सगळेच त्यांच्या मदतीला जाऊ. म्हणजे त्यांचं पण काम लवकर होईल आणि उगाच त्यांना कष्ट कशाला. आणि काम लवकर झालं की आम्ही पण लवकर निघू शकू. हो, अगदी चालेल. चला चला. अहो, त्यांना थांबवायचं ना, तुमचं ऐकलं असतं तर. निंबाळकरांना आमचं ऐकणं ठाऊक आहे का? एकाच दगडात दोन दोन पक्षी मारायला बरे जमतात. बसा बसा. आज रात्रीच्या थाळ्याचं आम्ही बघू, तुम्ही राहू दे. अहो नाही, असं कसं? अहो बघा तरी. असं कसं काय? असं कसं? तोंडातून शब्द फुटत नाहीयेत तुमच्या. तरी बाई, आम्हाला ना अगदी लादल्यासारखं झालं होतं. तुमचे बंधुराज मदतीला आले म्हणून. इकडं लपू का तिकडं लपू असं झालं होतं अगदी. हो ना, आम्हाला तर काही सुचेच ना. एखाद्या सेवकाने लागावं तशा लगबगीने मदत करायला लागले होते. उगीच भांड्याला भांडं लावत नव्हते. खरे हो, ते आहेतच तसे. आत बाहेर असं काही नसतंच. मदत करायची म्हटली ना की पाणी शेंदण्यापासून काहीही करतात. हे बघा, तुम्ही तिकडे सदरेवर वाट बघतात आणि हे सगळे इथे. अहो, दोघी दमल्यात. जरा घटकाभर बसू दे त्यांना. आम्ही काय म्हणतो, आज रात्रीचा थाळा आम्हीच बघतो. आम्ही पण तेच म्हणतोय.
जगदेवच म्हणाला की लग्न कार्य दमून कसं चालेल. दादासाहेब आम्ही असं कधी म्हटलो. नाही तुम्ही म्हणतात ते काही खोटं नाही. आता जे काय दमायचं ते लग्न कार्यानंतरच. तोपर्यंत कुणाला काही उसत नाही. काय हो बरोबरच आहे. जिजांचं लग्न होईपर्यंत दमून कसं चालेल. मग जगदेवा जी द्या बोरू कागद द्या. तुम्ही तुमच्या याद्या द्या आणि थोरल्या बाईसाहेब तुम्ही सुद्धा तुमची यादी द्यायची. तुम्ही 3 याद्या द्यायच्या. याद्या? काम वाटून घ्या तर ती सगळी वेळेत होती. एकीने रुकवताचं बघा, एकीने कपडे लागताचं बघा, घोडे मेणे पालख्या काय आणि किती हे आम्ही बघू. गडीतनं कोण कोण आपल्या सोबत घ्यायची आणि कोण कोण इथं गडीत ठेवायची हे तुम्ही ठरवा. जगदेवा जी आपल्या माघारी चौकी पाऱ्यावर कोण देखरेख करेल, रात्री कोण असेल दिवसा कोण असेल हे तुम्ही ठरवा. जी जी दादासाहेब. चला. उपाध्यांना कधी निघायचं हे सांगायचं विसरू नका. आणि त्यांना म्हणा आपल्या नेहमीच्या गोपाळ शास्त्र्यांना सुद्धा आगाऊ सांगा. जी हा बाबा हे काय करताय. अलंकारण डागाची यादी थेली तर सगळं गोंधळ होऊन जाईल. हो हो, ही बघा दुसरी यादी स्मरणिकेची. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ह्यामध्ये लिहून ठेवतो. लक्षात ठेवायची यादी कुठं ठेवली हे लक्षात राहील ना. दादासाहेब चौकी पहाऱ्यावर दिवसाला जोत्याची लक्ष देते बर आणि रात्रीला कान्होची. हेच चांगलं. पंत जी तुम्ही हे लिहून ठेवा. आणि हो त्यांच्या नावे हुकूम ठेवावा लागेल. बाबा हे काय करताय. आता कुठल्या यादीत लिहिता ते बघा बरं. झालं असतं की नाही सगळा गोंधळ. तुम्ही काम करा हे सगळं राहू द्या. उद्या आल्यावर पुन्हा नव्यानं सगळ्या विषयावर याद्या करा. नाहीतर आता सगळा गोंधळात गोंधळ होणार. मी तसंच करतो. जगदेवा जी जिजाचे शालू शेले दाग सगळं तुमच्या दालनात गेलंय ना. हो हो अहो, आमच्या मंडळी तर त्यातच गुंतून पडल्यात. ही तयारी हळदीच्या वेळची. आता काय झालं. अहो पर हळदीच्या येळचं तर तुम्ही अगोदर दिलत. त्याची जकांना 2-2 कापड नेसवायचे आहेत का काय हळदीला. गोदा तू ना गोंधळ घालतेस बघ. थांबा. ह्यो बघा, ह्यो हळदीच्या येळचा तुम्ही अगोदर बाजूला केलता. आता त्यो बी करू का. बर असं कर, तुझी जामना बोलवून घेऊन ये. आपण त्यांची सगळी तयारी करू आणि मग ठरवू. जी अरे काय दंगा चालू आहे इथे. ओरडून ओरडून आवाज गेलाय पण कोणी ऐकत नाहीये. शिंद खेळला सगळं शिस्तीत होतं आणि इथे बघा. थांबा थांबा आता बघतोच माझा आवाज कसा येत नाही ते. चला चला बाहेर. जिजांना घालून बघितलेले डाग ह्यात आहेत. नीट ठेव हं. जिजांची संदूक कुठली. ती काय गोदाला आत्ताच दिली. गोदा उघड बघू. हा जनाबाई आता त्या पेट्यात ठेवा त्या. गोदा बाकीचे सगळे डाग घेतलेस ना. आणि लुगडी. जी बाईसाहेब बघून घ्या जी. चला झालं ना सगळं. जनाबाई ते आवरा. नेसायची लुगडी तेवढी बाहेर ठेवली. बाकी सगळं भरलंय संदुकात. मग बंद करायचं. हो नाही थांबा. आपले ते हार घेतले का. कुठले.
अहो असं काय करता, आपल्या तिघींचे सारखे हार. हो घेतले, लक्षात होता आमच्या. तरी पण निघायच्या आधी एकदा बघूया. बरं चला बघा. थांबा, आम्ही दाखवतो. हे बघा. आहे तो. झालं समाधान? हा हो. चला आता संदुका बंद करा आणि एक एक बाहेर पाठवा. हो चला आवरूयात. हो हो, उशीर होईल नाही तर. अहो ते शिरपेच आहेत, त्याच्याशी खेळू नका, नाहीतर कोणी पाहिलं तर बोल ऐकावे लागतील. नाहीये दादासाहेब, कोणी काही म्हणालं तर आम्ही त्यांना सांगू. आम्ही राघोजीराजे आहोत, राघोजीराजे. हो, आणि आम्ही सांगू, आम्ही बहादूर राजे आहोत. तयारी न करता, अहो तयारी न करता नुसतेच शिरपेच लावले तर कोणी विचारणार नाही राजे आहात का कोण आहात ते. नुसतेच बोल ऐकवतील. आणि मला सांगा, आबासाहेबांनी विचारलं तर त्यांना काय जबाब द्याल? जिजा, अहो किती छान दिसताय तुम्ही. झालं आता, सोडू का? जिजा का थांबा, अजून ह्यातलं कुठलं डाग ह्याच्यावर शोभत्याल ते बघायचं आहे. तुम्हाला कुठलं आवडतंय ना ते सांगा, आपण तेच घालू. काकी साहेब, खरं सांगू का? आम्हाला यातलं काही नको. हो, नवरी मुलगी आहात तुम्ही, नको म्हणायचंच नाही. थांबा, आपण ना दोन्ही घालून बघूया. इथंच आम्हाला धाकल्यावनी कुशीत घेऊन छान छान गोष्टी सांगत अंगाई गाऊन निजवलं. इथंच आम्हाला गोदाताईनं लुगडं नेसायला शिकवलं. याच सदरेत आम्हाला थोरल्यावनी शिकवलं होतं की गुन्हा आणि अपराध तोलताना माणुसकीच्या नजरेने बघायचं असतं आणि मग निवाडा करायचा. तो शेतकरी आहे, चोरी हा त्याचा व्यवसाय नाही हे तर सिद्ध झालंय.
पण एका सामान्य शेतकऱ्याला आपल्या रयतेला धनाच्या घरी चोरी करावीशी वाटावी, ही परिस्थिती का आली ह्याचा विचार व्हावा. आपण आपल्या रयतेचं रक्षण करण्यात कुठंतरी कमी पडलो आहोत. मग अशा वेळी या गोरगरिबांचे अश्रू पुसणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं राजा म्हणून आपली जबाबदारी आहे. जिजा, तुम्ही उलट्या का चालताय? आजवर आम्ही जेव्हा जेव्हा तुला ओलांडलं तेव्हा आम्ही जाधव कुळीच्या जिजा होतो. पण आता आम्ही तुला ओलांडून बाहेर जाताना जाधव असो आणि परत येताना भोसले असो. तुझ्या मुतपाकात ज्वाळेनं आणि पोटातलं क्षुधा अग्नी शांत करून माणसांना जिंकण्याची कला आम्हाला मधल्यावनी इथंच शिकवली. आम्ही आबासाहेबांसाठी पहिला जिन्नस खरडा तुझ्याच मदतीनं केला. जनव बाप जणू आंब्याची सावली भरताराला देऊ इतली सय पावलो पाऊली. तुझी घरघर पण ओवी गाण्यासाठी सूर धरू शकते हे पहिल्यांदा आम्हाला इथं उमगले.
जिजा काय हे? सगळ्यांचा निरोप घेत होतो. आणि उलट का बरं चालत होता तुम्ही? मागे गेलेल्या ठिकाणी पुन्हा जायचं तर उलट जावं लागतं ना. पाणी शेणताना रहाटाचं चाक आपण जेव्हा सरळ फिरवतो तेव्हा रिकामी घागर पाण्याकडे जाते, पण तेच रहाट आपण जेव्हा उलट फिरवतो तेव्हा घागर भरून वर येते. जिजा अहो त्याच घागरीसारखं आम्हाला भरून जायचंय. अहो इथल्या आठवणी आम्ही शिगोशिग भरून घेऊन जाणार. नेऊ ना अहो. दादासाहेब, नवरदेव तुम्ही काय काम करताय? नवरदेव आम्ही म्हणूनच कपडे भरतो. दादासाहेब, तुम्ही नुसतं बसायचं. काही काम असेल तर आम्ही करू. बसा. हाताची घडी तोंडावर बोट. आई रेणुके, लेकीचं लग्न आहे, पाठीशी राहा. हे आई, हे कारण राजकारणाच्या छायेत घडतंय. तुझ्या पत्राची कृपा लेकरांवर अखंड राहू दे. रेणुका आईचा गो! चला. आपण हे लग्न करूच आणि तेही धूम धडाक्यात करू. डोळ्यात पाणी आलं जाऊबाई. स्वारीची इच्छा होती लग्न धूम धडाक्यात करू. आमच्या जीवाची घालमेल होती हो. एकीकडे असं वाटतं त्यांची इच्छा पूर्ण व्हावी आणि दुसरीकडे आजपर्यंत त्यांच्याशिवाय एकही कार्य पूर्ण झालं नाही आणि आता थेट लग्नच. तुम्ही घटकाभर बसा. आपण आता नाही, नंतर संदूक करू.
या, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचंय. बसा. राजे, आता तुमचं लग्न होणार. हो साहेब. पण म्हणजे काय होणार? हो, संभाजी दादासाहेबांचं लग्न आम्ही पाहिलंय. तो झाला समारंभ. आणि लग्न म्हणजे केवळ समारंभ नाही. आम्ही व्रताबद्दल सांगतोय. म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते ध्यानी येत नाहीये हो साहेब. लग्न याचा अर्थ आता तुमच्यावर एक नवीन जबाबदारी येणार. तुमची भार्या आता ही तुमची जबाबदारी असणार. हे कायम लक्षात ठेवायला हवं. पण त्या तर मोठ्या आहेत, कुकुलं बाळ नाही. त्या आपलं घर सोडून इथे येणार. ते कोणाच्या विश्वासावर? केवळ आमच्या नाही, त्यांचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे आणि तुमचा त्यांच्यावर. समजलं? हो साहेब. ते आता प्रत्येक बाबतीत तुमच्यावर हक्क दाखवतील आणि तुम्हीही तेच कराल. प्रत्येक बाबतीत हक्क? हो. तो हक्क प्रेमाचा, नात्यांचा, विश्वासाचा असेल आणि त्याच्या बरोबरीनं मिळेल ते प्रेम, सेवा आणि त्यागाचं दान. या देवाणघेवाणीला तयार व्हायचं म्हणजे लग्नाला तयार व्हायचं. आणि यामध्ये विश्वासाचे बंध जर घट्ट असतील ना, तर ही देवाणघेवाण आनंदाची वाटते. हे एक व्रत आहे आणि हे फक्त सुरुवातीच्या काळातलं नाही, आयुष्यभरासाठीच असतं. कारण ती विश्वासाची वीण घट्ट कायम तशीच ठेवायची जबाबदारी ही फक्त सुरुवातीच्या दिवसांसाठी नसते, आयुष्यभरासाठी असते. राहील ना लक्षात? एवढं कठीण असतं? मानलं तर कठीण आहे. आता मला सांगा, तलवारीच्या पात्याशी म्यानानं लढणं सोपं की अवघड? ते मांडण्यावर असतं. तेच तर लग्नाच्या बाबतीत आम्ही म्हटलं ना तुम्हाला. ते व्रत तुम्ही मानलं तर सोपं आणि मानलं तर अवघड. आम्हाला दडपण येत आहे, हे अवघड वाटू लागलंय. आम्ही तुम्हाला सांगितलेलं आठवतंय? आपल्या नजरेतून दुसऱ्यांकडे पाहणं आणि दुसऱ्यांच्या नजरेतून आपल्याकडे पाहणं आठवतंय? हो. ते जमलं? हो साहेब. मग तुम्हाला तेच करायचंय. हे व्रत तुम्हाला तेव्हाच सोपं जाईल जेव्हा तुम्ही जिजाबाईंच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहाल आणि तुम्हाला आपोआप सगळं उलगडत जाईल. देवा शंभू महादेवा, आज या शुभ कार्यासाठी आम्ही प्रस्थान ठेवत आहोत. आमचा मार्ग निर्विघ्न कर आणि तुझा आशीर्वाद असू दे. बोला हर हर महादेव. चला आता लवकर सर्वांनी तयार व्हा. उन्ह चढायच्या आत पहिली मजल गाठायला हवी. या धनी, या दाखलं धनी, या 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 अंगाला. हा या. धनी, समधी अवस्था चोखायची. जिजा कलाईच दमल्या जणू. जिजा आमच्या बरोबर असणार आहेत. हा होय होय, तशी जी अवस्था केली आहे बघा. या इकडे या. या तिकडे दालन आहे तुमचं. अहो आम्ही खूप दमलोय आणि भूक सुद्धा लागली आहे. पटापटा हातापायावर पाणी सांडा, लगेच पंक्ती तयार आहे. चला. या गोमाजी, अरे एकटा किती आघाड्यांमधून लढणार आहेस? काम वाटून दे. अवधनी जिजाक्कांचं लगीन आहे आणि म्हणून काय सगळ्या आघाड्यावर तू एकटाच लढणार?
या अंगाला या. जिजाऊ पंक्ती वाढलाय, तुम्ही थाळ्याला. ती नशीबवान आहात तुम्ही. अहो, एक नाही, दोन नाही, रामरायाप्रमाणे 4 राऊंडचं प्रेम लाभलं आहे. 4? तुमचंही बाळ झालंयत ना जिजा? आणि आता लग्नानंतर आणखीन एका आऊच्या प्रेमाची भर पडणार. पण जिजा, तिथं जाऊन हट्ट नाही करायचा आम्हाला भरवा म्हणून. जगदेव गोमाजी जी सूर्यमंडळाची सगळी व्यवस्था नजरेखालून घातली आहे ना? हो दादासाहेब. हा. तुम्ही काय बी धास्ती घेऊ नका धनी. रेणुका माते, आता सगळा भार तुझ्यावरच. दादासाहेब, तुम्ही एवढा घोर कधी घेत नाही. आपण सिंदखेडात नाही म्हणून धास्ती वाटते का? मुलीचं बाप व्हाल त्या बाप काही नाही. तुम्हाला बोलावलंय म्हणजे आता वेरुळकर मंडळी येण्याआधी तुम्हाला काही सूचना करायच्यात. गोमाजी जी. प्रत्येक वराडाची मोजदात करायची. हर एकाचा मान माराजप करणं आपलं कर्तव्य आहे. शेलापागोटे पेश करायचे. देताना शाही बक्षिशी देतोय किंवा त्यांच्या उपकार करतोय असा कोणाचा याव नको. आपण त्यांचा मान करतोय हीच जाणीव असू द्या. कुणालाही हलकीशी सुद्धा चुनपुड देऊ नका. जी. आली वराडी मंडळी आली. जी, चला जाणवशात खबर द्या. जी. हा, आणि औषध या म्हणा. जी जी. साधे पेटते टेंबे चढवले नाहीत. कोण बघते इथली व्यवस्था? दत्ताजी पुढे व्हा. गोमाजी बरोबर येणं जा. जी. कोण आहे तिकडे? टेंबे मशाली पण येते तिकडे भोसल्याच्या जानवशात कमी पडलेले दिसतात. जल्दीनं पोचवा. आकला नाही येत का? काढण्यात चढवून कोरडे ओढायला पाहिजेत. नाही, मी आत्ता व्यवस्था बघतो जी. वा, म्हणजे आम्ही ओरडल्यावर तुम्ही धावणार का? आधीच व्यवस्था नाही बघता येत? अहो, साध्या दिवट्या मशाली पेटवल्या नाही हे सांगायची वेळ येणं शर्मेची बाब नाहीये का? होईल व्यवस्था, सगळी व्यवस्था होईल. या. तुम्ही रंगपंचमी दरबारात धक्का मारणारे तुम्हीच ना? दिसत नाही का धक्का कशाला मारला? चुकून लागला. नजरेला नजर देऊन खेळात गुलालाचा वार करणारे तुम्हीच. हो, आम्हीच. काय व्यवस्था आहे का? हे नवरदेवाला अंधारातच ठेवण्याचा बेत आखलाय की काय? जरा उघड्या डोळ्यांनी बघाय व्यवस्था. जबानीला मायेचं वावड आहे का तुमच्या? सदा डरकाळ्या फोडत असता ते. वाघ डरकाळेच फोडतो, तो मेव करत नाही. पण नरड्याची घाटी फुलवायची काय गरज? एक दिवस लक्षात ठेवा, घाटीतून आवाज नाही रगात सांडल. तुमचं रक्त एवढं पातळ नाहीये की घशातून आवाजाच्या ऐवजी बाहेर पडेल. घरघर नजर कोणाला दाखवताय? या नजरेला आम्ही भीक घालत नाही, लक्षात ठेवा. असं आहे ना, सूर्याकडे जसं बघता येत नाही ना, तसं आमच्याकडेही बघता येणार नाही. मी जर पाहिलंच ना, डोळ्यात मावणार नाही. दत्ताजी राजे 5 कदम मागे व्हा. संभाजी, तुम्हीही 5 कदम मागे हटा. पण आबासाहेब, आम्ही बघताना 5 कदम मागे व्हा. संभाजी, माफी मागा. अहो, पण आमचं काय कसूर? बघायची होती काय राया होती ते.
आता नवरदेवाची व्यवस्था चालत असेल तर आम्ही बोलायचंय नाही का? गोमाजी, दत्ताजी राजांना घेऊन जा. राजे बापी असेल. लखुजी राजे, हो काहीतरीच काय तुम्ही आणि माफी. संभाजी, पाय धुवू घ्या आणि हे शिका, तू सोडून चालत नाही. असू द्या, असू द्या. फक्त सांभाळून घ्या इतकंच. बघा केवढं मोठं मन आहे त्यांचं, आणि तुम्ही तुमच्या उरातून सतत कसली तरी घालमेल उसळून वर येतच असते. कायम आम्हीच चुकीचे, नेहमी आम्हालाच बोल द्या. काकासाहेब असते तर हिमतीलाच दाद दिली असती त्यांनी. श्री शंभू महादेवाने हिम्मत बंद केलंय ते असं आवाज चढवायला आणि वाद घालायला. पुरुषार्थ दाखवायचा तो रणात, कार्यात नाही. पण आबासाहेब, कार्यात आपली बाजू मुलीच्या म्हणून आपण काही सहन करून घ्यायचं का? मुलीची बाजू असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सिंदखेडे नाही आणि वेरूळ सुद्धा नाही. आपण तिसऱ्याच ठिकाणी कार्य करतो, तेव्हा उणे अधिक होणारच. आपण दुर्लक्ष करायचं. सोय जाणे तो सोयरा, आपण सांभाळून घ्यायचं, पडती बाजू घ्यायची. मनगटातील रग तलवारीत आणून दाखवा, जीव चालवून नाही. मंगल कार्याची धांदल आहे, लक्षात ठेवा. हे त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला हवं. जखडत्या नजरेने जाब विचारू लागल्यावर आम्ही काय करायचं? मग आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीयेत. मुंगी होऊन साखर खाल तर काय बट्टा लागेल का? डावपेचांच्या विचारांची खोडी दौडवू नका. कार्य आहे, कार्यात ध्यान द्या. मनी आलेली जळमट जिथल्या तिथं साफ करू नका. सिंदखेडला परतल्यावर ते काम आम्ही करू. इथं फक्त रण हलग्यांच्या टिपऱ्यांचाच आवाज यायला पाहिजे, जाधव भोसलेंच्या वादाचा नाही. ही सोयरिका आहे. पुनवेचे दहीदाट चांदणे सगळ्या वराडावर पसरलंय, आणि इथेच कशाला होळीचा होडवा पेटवताय? होळी म्हणालात ना आबासाहेब, मग आम्ही सांगतो, होळीची शिकार हातची घालवणार नाही. झाली का तयारी? म्हणतात हळदीने रंग उजळतो, पण बघा तरी आपल्या जिजांचा रंग तर आधीच उजळतोय. खरंच बघा काय तेज आलंय ते. धाकल्याबाई, अहो हळदीला एवढं सुंदर तयार केलंय,
लग्नात जबाबदारी वाढली आहे. ह्यापेक्षा छान तयारी करा. गोदा, नजर काढ बाई जिजांची. जी. सकाळ संध्याकाळ काढावी लागणार हो. गरज भासेल आता. आणि आता हे तेज वाढतच राहणार आहे. गोदा, बाहेर तयारी झाली का बघून. जी. आई, हळद का लावतात? आपली प्रथा आहे ती आनंदानं पार पाडायची. तुम्ही सुंदर आहातच, पण हळद लावल्यामुळे अधिकच उजळून निघणार. जिजा, पिवळा रंग हे समृद्धीचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. हळद लावणं शुभ असतं. काय? ते मांगल्य आणि पावित्र्याचं प्रतीक असतं, म्हणून तर आपण ते भाळी लावतो. सगळ्या दैवी चेतना आपण आपल्याकडे वळवतो. समधी तयारी झाली ना? हो. बाईसाहेब, समधी तयारी झाली याची. चला. जी. चला. तलवारीकडे बघत का उभे आहात? मनगटातील रक्त तलवारीत उतरवायची आहे ना, म्हणून बघतोय तलवारीकडे. जास्त चालवू नका. हत्यार म्यान बंद करा आणि आज चला. खास हळद आहे, रंगाचा बेरंग करू नका. चला चला. तुम्ही काय करता इथं? चला जा. अहो, मजल्यावर काय सांगितलं ऐकलं नाहीत का? अहो, तुम्ही काय मुली आहात का? आऊ, पण आता जिजांना बहिणी कुठे आहेत? हो ना, जिजांना माहेरी बहिणी नाहीत की सासरी नणंदा नाही. मग त्यांना हळद लावणार कोण? हो आऊ, आम्हाला हळद लावायला आमचे भाऊच पाहिजे. वा वा, फक्त भाऊच का, आम्ही पण आहोत की. मग आम्ही जिजांना हळदीचं पान लावायला आलोय. बघा जिजा, किती जीव आहे तुमच्यावर. तुम्ही म्हणजे कोणी बाजूला राहिलेलं नाही. चला सुरू करा. अहो, पण अजून उष्टी हळद यायची आहे. ती येऊ द्या. ती आली की मग सुरुवात होईल. अजून आली नाही? थांबा, आम्ही बघून येतो. आलो. आऊ, आम्हाला नको उष्टी हळद. असं बोलतात का? अहो, आता सगळ्यात वाटा आला. बाहेर लक्ष असू द्यात. चला, उष्टी हळद तिकडच्या घरी घेऊन जायला हवी. वाट पाहत असतील. मंबाजी, परसोजी, उष्टी हळद घेऊन जायचा मान तुम्ही घ्या. आम्ही जातो ना. आता मान मिळवायचं म्हटलं तर थोरलं म्हणून आम्हाला जायलाच हवं ना. शिवाय अधिक जपूनही नेऊ. योग्य अंतर ठेवा. अंतर जर योग्य ठेवलं तरच मान चांगला मिळतो. होय. जा. चला.
रंग्या, ए रंग्या, अरे इकडे. जिजाक्कांना लावायला उष्टी हळद आणली. जा घेऊन जा बर. जा. हे सांभाळून ने रे बाबा. सांभाळून नाही म्हणजे मग आम्ही कशी आणली होती? आम्ही पण सांभाळूनच आणली होती. होय. एवढी सावरत आणली, पडू पण दिली नाही आम्ही. गोमाजी काका, कोणी पाहिलंय? आम्ही बघितलं ना हळदीचं भांड पडताना. बघितलं का? मग आम्ही येत होतो ते नाही दिसलं का? तेव्हा डोळे फुटले होते. डोळे फुटलेत का काय ते आम्ही दाखवतो ना तुम्हाला. दादासाहेब राहू दे. राज जाऊ दे. तिकडे हळद चढती झाली, इथं जिजाक्कांना बी तशीच चढल. उगा आपण आवाज चढवाय नको. सांडू दिलं नाही मग तर झालं ना. आपण आवाज चढवायला नको म्हणजे आम्ही आवाज चढवतोय? पहिली ठिणगी कोणी टाकली? हा, धडक कोणी दिली? आत्ताची गोष्ट नाही, रंगपंचमी पासून बघतोय. हा, आम्हाला काही कळत नाही असं वाटलं का? आम्हाला काय हौस आहे का तुम्हाला येऊन येऊन धडका मारायची? मग काय आम्हाला हौस आहे? आम्ही असले धडका वगैरे मारत नाही, थेट शिकार करतो. ध्यानात ठेवा. दादासाहेब, दादासाहेब तुम्ही जिजाक्कांकडे जा. राज उष्टी हळद घेऊन आले, त्यांचं मानपान असतं या, ते म्या बघतो. राज चला, म्या धावतो तुम्हाला. आणि व्यवस्थित काय बी कमी वाटली तर मला सांगा, मी आहे. फक्त आवाज दे. या. जा तुम्ही फराळाचं बघा. दादासाहेब अहो जा, जिजाक्कांना हळद लागली असेल. आज हळदीचा दिस गाली फिरे मोर पिस आहा जिजाचा गथाट सोन्या रुपयाचा पाट आज बाई ग बाई आज बाई ग बाई बसे पाटावरी जिजा गंध हळदीचा ताजा पान आंब्याची कोवळी त्याला हळद पिवळी आज बाई ग बाई आज बाई ग बाई हळद नाजूक हातानी लावा तिन्ही मातानी गाव लग्नाचा मांडला सडा हळदीचा सांडला आज बाई ग बाई 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 चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजा अन सूर्यवंशी तेज शहाजी राजा जणू शिवाला शक्ती घालते माळ हे लगीन पहाय थांबला काळ जणू शिवाला शक्ती घालते माळ लगीन पहाय थांबला काळ सराय आली का काळ फिरात की काळाच्या मनात कुठे पहाट
वराडी मंडळीच्या मानपानाचं नीट बघा. जा राज माफी असावी. जे झालं ते झालं, चुकून झालं. म्हणजे आमच्या दादासाहेबांच्या मनात काही नव्हतं आणि तुमच्या बी मनात काही नव्हतं. हवा समद विसरून जा. हे ना जाऊन तुमच्या दादासाहेबांना सांगा. त्यासनी बी सांगून आलो. फक्त तुमच्या पुढे हात जोडतो. बरोबर आहे, ठीक आहे. चला रे. गोमाजी, राजू, कार्यात तुझ्यावर हीच कामगिरी. या संभाजीराजांवर आणि आपल्या दत्ताजींवर बारीक लक्ष ठेवायचं. जी, या दोघांचे ग्रह काही जमत नाहीत. कार्य पूर्ण होईपर्यंत या दोघांना शांत ठेवायला पाहिजे. होय. नाहीतर दोघं काहीतरी गोंधळ करतील आणि रंगाचा बेरंग होईल. जी. दत्ताजी कुठे आहेत? म्हणजे मी आता आताच धाडलं होतं. ते आत नाहीत. बघा जरा, ते बी काही कमी नाहीत. जी धनी. वाट अडवायची, नीट नजर ठेवा. शिकार करायची आहे म्हणे. आम्हाला काही शिकार करता येत नाही का काय? सिंदखेडची शिकार कशी करतात ते दाखवतो त्यांना. थांबा, गोमाजी काका आलेत, वाट अडवू नका. काय बघताय काय? जा, हळद लावा, गाणी म्हणा. हे असं शस्त्र घेऊन रस्ता अडवणं तुम्हाला शोभत नाही. आम्हाला काय शोभतं हे आम्ही चांगलंच जाणतो. ते तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही आम्हाला. आहे ना, गरज आहे. काय आम्ही कोण आहोत ते तुम्हाला माहित असतं ना, तरी असे सैनिक घेऊन दबा धरून बसला नसतात. हिम्मत आहे ना तर लढाई करा, एकाच एक. हिमतीचं काढू नका. हे आमचं हत्यार आहे ना, त्यात हत्तीचं बळ, एवढं लक्षात ठेवा. मग त्या हत्तीला कापण्याचं बळ आम्ही राखतोय, तुम्ही पण ध्यानात ठेवा. दादासाहेब हत्यार खाली घ्या. दादासाहेब हत्यार खाली घ्या. अहो राज, ही कार्याची वेळ आहे. अरे तोंड काय बघतोस? जा, जिजाकांना लावत असलेली हळद घेऊन या आणि आधी यासनी लावा. दादासाहेब, अहो जिजाकांची हळद आहे. राज, तुमच्या थाकल्या भावाचं लगीन आहे. उगा नग.
काय सांगितलं होतं गोमाची तुला? काय आरंभलंय तुम्ही? हात जोडतो तुमच्या की लोटांगण घालू. हे कार्य निर्विघ्न पार पडू दे, एवढीच कृपा करा. स्वारींची वर्दी येत नाही तोवर मनाला काळजी लागून राहते, आणि वर्दी आली ती रक्ताच्या अभिषेकाची. अभिषेक? याला अभिषेक नाही म्हणत. भोसल्यांसाठी हा फक्त एक ओरखड आहे. आम्ही नाही भीक घालत असले कशाला. पण स्वारी एकटी नाही आता. आमचाही विचार करावा म्हटलं. आम्हाला किती भय वाटलं. पदरकाठच्या जरतारी वेळेत मंगळसूत्र अडकावं ना, तसं झालं. श्वास कोंडला. का ते कामी आलो अशी खबर आली की काय? असं अभद्र बोलू नका. बास बास, पुरे आता. तसं नव्हे. अहो, ज्यांच्याशी सोयरीक करायची त्यांच्यावरच हत्यार उगारला म्हणजे आणखी काय होणार? उद्या तुम्ही एकमेकांचे साले मेवणे होणार आहात. आपण जरा सबुरीनं घ्यावं. साले मेवणे कशाचे? आणि तुम्ही आम्हाला शिकवू नका. आमच्यामध्ये नाक खुपसण्याची काही गरज नाहीये.